नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार की राघवने पूर्णपणे ठरवलेले असते की सिंधूबरोबर राहिलेले आयुष्य घालवायचे आणि आपल्या 2 मुलांसोबत मधूने जे काही कृत्य केलेले असते त्याबद्दल राघवला मधूचा खूप राग आलेला असतो। कारण मधूने सिंधूवर आरोप केलेला असतो की तिच्यामुळे तिचा गर्भाशय काढला गेला आणि हे सिंधूने मुद्दाम केले आणि ते एक गैरकानूनी आहे। कारण एका फॅमिलीमधील डॉक्टरला आपल्या फॅमिलीमधील कोणत्याही व्यक्तीची कोणतेही म्हणजे ऑपरेशन वगैरे काही करता येत नाही आणि हे सर्व गुन्हा आहे असे सुद्धा असताना सिंधूने मधूचा गर्भाशय काढलेला असतो। कारण त्यावेळी ती परिस्थिती तशी असते, कारण जर गर्भाशय काढलेला नसता तर आज मधू ही सर्वांना सोडून हे जग सोडून गेली असती। म्हणून मधूचा जीव वाचवण्यासाठी मधूने मधूच्या गर्भाशय काढलेला असतो आणि तिचा शेवटी जीव वाचवलेला असतो। परंतु मधूला हेच कारण पुष्कळ होते, कारण सिंधू ही राघवच्या खूप जवळ येत असते आणि हे तिला पगवत नाही। म्हणून ती सिंधूचे पंख छाटण्यासाठी तिच्यावर केस करते। परंतु तिच्यावर जेव्हा सिंधूवर केस होते त्यामध्ये तिची काही चूक नसताना तिला तो गर्भाशय काढावा लागला याची पूर्णपणे डिटेलमेंट ती कोर्टाला दिलेली असते। आणि यामध्ये सत्याने सुद्धा सिंधूची केस घेतलेली असते, कारण सत्याला आणि इतर सर्व डॉक्टरांना माहिती असते की सिंधूने कोणतीही चूक केलेली नाही। परंतु जे सिनियर डॉक्टर असतात त्यांनी सिंधूला सस्पेंड सुद्धा केले असते, कारण त्यांच्यापुढे कोणताही असा पर्याय नसतो। पण ते सिंधूची पूर्णपणे मदत करणारे असतात आणि गर्भाशय काढल्यामुळे सिंधूला तर खूपच मोठा धक्का बसलेला असतो। सिंधू विचार करते की मी मधुताईंचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्या तर माझ्या जीवावर सुटला, कारण आयुष्याचं एकच असं म्हणजे एकमेव गोष्ट मी आयुष्यामध्ये सार्थक केली होती ते म्हणजे डॉक्टर की। आणि आज त्या जॉबवर मधून ताईंनी इतका मोठा डाग लावला आणि त्या डागामुळे आम्हाला जेलसुद्धा होऊ शकते आणि परत डॉक्टरीचं जे काही लायसन्स आहे ते सुद्धा रद्द होऊ शकते। सिंधू पुढे खूप मोठा असा धक्का उभा राहिलेला असतो। मात्र राघवला खूप राग आलेला असतो आणि काकू आणि इतर घरातील सर्वांना, कारण यावेळेस काकूंनी राघवचे प्रेम ओळखून सिंधूची बाजू घेऊन त्या सिंधूच्या बाजूने असतात। मधू जे काही वागते हे काकूला सुद्धा आवडत नाही आणि घरातील इतर सर्वांना, परंतु मधू ही कुणाचं काही ऐकत नसते। आणि त्याच वेळेस डॉक्टर सत्याने सिंधूची ही केस घेतलेली असते आणि त्या केसमध्ये सिंधूला खूप मोलाची मदत केलेली असते। म्हणून सिंधू ही केस जिंकलेली असते आणि तिचा निकाल सिंधूच्या बाजूने लागलेला असतो। मधूचा खूपच जळफाट होतो आणि त्यानंतर काकू ही राघवला म्हणत असते की आताच योग्य निर्णय आहे तू तुझ्या आयुष्याचा निर्णय घेतल्यासाठी, कारण जेव्हा आता मी सुद्धा रिटायर होऊ शकते आणि या घराचा कारभार तुला म्हणजे सांभाळावा लागेल, म्हणून तुझे काका गेल्यानंतर हा कारभार मी सांभाळला, परंतु आता यापुढची जबाबदारी राघव तुझी राहील आणि यामध्ये मला मधूची साथ नाही तर तुला सिंधूची साथ हवी। सिंधू आणि तुझे कुटुंब मला एकत्र बघायचे आणि सिंधूच एकमेव अशी आहे की आपल्या घराला ती जोडून ठेवू शकते आणि राघव तुझी ती मोलाची मदत सुद्धा करू शकते। त्यामुळे मी जे तुला जे काही सांगितले ते तू केले का? तू मधूला डिव्होर्स पेपर पाठवले का? राघव म्हणत असतो की हो, आता यापुढे मला मधूबरोबर जीवन नाही जगायचे आणि संसार सुद्धा नाही करायचं, कारण ज्या नातेने माझ्या जीवाची घुसमट होते ते नातं मी पूर्ण नाही करू शकत, कारण माझं फक्त सिंधूवर प्रेम आहे आणि मी सिंधूवरच प्रेम करू शकतो। तेव्हा काकू सुद्धा म्हणत असते की राघव तू योग्य तो निर्णय घे, कारण मधूबरोबर आणखीन आयुष्य मी तुला काढून देता कामा नये, कारण आता मधूने या घराचेच नाही तर पूर्ण इज्जतीचा तिने पंचनामा केला। सिंधूवर आरोप करण्याची तिला काही गरज नव्हती। सिंधूचेच तर नाही 2 मुलांचा सुद्धा तिने व्यवस्थित विचार केलेला नाही। मधूच्या प्रत्येक चुका ह्या आपल्याला पराभव करण्यासाठी कारणीभूत ठरतात आणि आपल्या घराची इज्जत सुद्धा ही चव्हाट्यावर येते। त्यामुळे तू योग्य वेळ आलेली आहे, योग्य निर्णय घेऊ शकतो। राघव म्हणतो की मी डिव्होर्स पेपर तर पाठवलेले आहे, त्यामुळे माझे वकील लवकरच ते डिव्होर्स पेपर घरी सुद्धा पाठवतील आणि त्यावर एकदा सह्या झाल्या की लगेच मी मधूच्या नात्यातून मुक्त होऊ शकतो, कारण मला मधूला डिव्होर्स द्यायचा, परंतु मी तुला स्पष्ट हे सांगू शकत नाही, कारण ती सुद्धा आपल्या फॅमिलीतील एक मेंबर आहे। आणि त्याच वेळेस इकडे डिव्होर्स पेपरचे कागद म्हणजे
घरी आलेले असतात आणि ते पेपर्स हे डिलिव्हरी बॉय असतो तर तो विनूच्या हातामध्ये देतो। तर विनू आणि सावी विचार करतात की आपण या पेपर्समध्ये काय आहे ते चेक तर करू शकतो, बाबांच्या नावानं आलेलं आहे। मग तेव्हा विनायक आणि सावी ते पेपर्स हे म्हणजे वाचण्यासाठी खोलतात आणि त्याच वेळेस इकडे वकिलांनी राघवला फोन करून सांगितलेले असते की डिव्होर्स पेपर मी घरी पाठवले आणि ते पेपर्स तुमच्या मुलाने घेतलेले आहे, म्हणजे एका छोट्या मुलाने। तर राघव खूप रागवतो, तुम्हाला मला फोन करण्याची काय गरज नव्हती का? ते पेपर्स मी घेण्यासाठी आलो असतो तिकडे, लहान मुलांच्या हातात अशा वस्तू देतात का? त्यामुळे राघव हा घाईने खाली येत असतो आणि त्याच वेळेस तेथे मधू ही विनायकजवळ आलेली असते आणि ती विनायकला म्हणत असते की बाबांच्या नावाने जे पेपर्स आलेले आहेत ते कधीही वाचायचे नसतात आणि लहान मुलांनी याकडे लक्ष द्यायचे नसते। त्यावेळी राघवला तर धक्का बसतो आणि त्यावर अजून राघवची सही झालेली नसते म्हणून राघवला खूप भीती वाटत असते। तर मधू ते पेपर्स राघवच्या हातात देत असते, तेवढ्यात ते पेपर्स खाली पडतात आणि त्यावरील ते डिव्होर्स नाव हे पुढे येते, परंतु तरीसुद्धा मधूचे लक्ष जात नाही। राघव खूप घाबरलेला असतो आणि ते पेपर्स घेऊन शेवटी तो आपल्या रूममध्ये येतो, तेव्हा त्याच्या जीवात जीव येतो आणि एकदाच्या त्या पेपर्सवर तो सह्या करून टाकतो आणि आता मी सिंधूला सांगू शकतो की इथून पुढील मला आयुष्य तुझ्यासोबत काढायचे आणि माझ्या 2 मुलांसोबत मी मधूबरोबर असा जबरदस्तीचा संसार करू शकत नाही। मला सुद्धा हक्क आहे की सिंधू तू माझे प्रेम आहे आणि त्या प्रेमाचे प्रपोज मी तुला लवकरच करणार। म्हणून काकूंनी सांगितल्याप्रमाणे राघव सिंधूला बाहेर घेऊन गेलेला असतो आणि तो आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट सांगण्याचे ठरवतो, परंतु ऐनवेळेस त्याला कमिशनर साहेबांचा फोन आल्यामुळे त्याला एका मिशनवर अर्जंट जावे लागत असते आणि जेव्हा सिंधून ते दोघे बरोबर गेलेले असतात तर सिंधू घरी येते आणि राघवची अवस्था तिला पगवत नाही, ती सारखी राघवला मिस करत असते। हॉस्पिटलमध्ये असताना सत्याला सुद्धा तिने तेच सांगितलेले असते, म्हणून सत्या आणि सिंधू घाईने तिकडे मिशनवर जे काही पोलीस हे जखमी झालेले आहे त्यांचा उपचार करण्यासाठी त्यांना डॉक्टरांची गरज असते, म्हणून घाईने त्या मिशनवर ते गेलेले असतात आणि तेथे गेल्यानंतर त्यांची ॲम्ब्युलन्स असते ती बंद पडलेली असते। तर सिंधूसोबत डॉक्टर सत्या आणि आणखी 2 नर्स असतात। तर सिंधू ही कोणताही विचार न करता जेव्हा तिला समजते की राघवला गोळी लागली, सिनियर डॉक्टरांचा फोन आलेला असतो की ते सत्याला विचारतात तुमची गाडी अजून किती दूर आहे आणि येथे कित्येक पोलीस ऑफिसर हे जखमी झालेले आहेत, त्यांना तातडीने गरज आहे आणि त्यामध्ये राघवला गोळी लागल्याचे समजते। परंतु राघवचा हा सर्व एक प्लॅन असतो, कारण जे काही दहशत आतंकवादी असतात तर त्यांना फसून राघवने एकट्याने ते मिशन पार पाडलेले असते। कित्येक गुंडांचा आतंकवाद्यांचा त्याने गोळ्या झाडून त्यांना मारलेले असते आणि जे बस त्यांनी पकडलेली असते म्हणजे किडनॅप करून ठेवलेले असतात सर्व पोलीस सहकाऱ्यांची राघवने व्यवस्थित सुटका केलेली असते। तर सिंधू लगेच गाडीच्या खाली उतरते, कोणत्याही गोष्टीचा विचार न करता ती इतक्या अंधारात रोडने धावत 3 किलोमीटर अंतरावर राघवशी म्हणजे त्या कॅम्पवर येऊन पोहोचते आणि राघवला तेथे पाहून सिंधूला खूप आनंद होतो आणि येताने सिंधूची चप्पल सुद्धा तुटलेली असते आणि सत्यासुद्धा सिंधू मागे धावत आलेला असतो आणि सिंधूची चप्पल हातामध्ये घेऊन तो सुद्धा सिंधूच्या मागेच येत असतो। जेव्हा सिंधू कॅम्पमध्ये येऊन पोहोचते तर राघवला बघून तिच्या जीवात जीव येतो आणि ती चटकन राघवला मिठी मारते। राघवला विचारते की राघव सर तुम्हाला तर गोळी लागली होती, मग तुम्ही कसे आहात? तेव्हा झालेला सर्व प्रकार राघव सिंधूला सांगतो आणि सिंधू परत राघवकडे प्रेमाने बघत असते आणि त्याच वेळेस तेथे सत्य येऊन पोहोचतो। सत्य म्हणत असतो की हे घ्या चप्पल आणि तुम्हाला गोळी लागल्यानंतर समजले तर इकडे ह्या मॅडम इतक्या धावत आल्या की त्यांनी स्वतःच्या पायाचा आणि स्वतःचा सुद्धा विचार केला नाही। त्यावेळेस राघव हा सिंधूच्या पायाकडे बघतो आणि सिंधूच्या पायातून रक्त येत असते, कारण येताने तिला जखम झालेली असते, तरी सुद्धा सिंधूचे त्याकडे लक्ष नसते। सिंधूचे लक्ष फक्त राघवकडे लागलेले असते। तर राघव आपल्या हाताने सिंधूच्या पायाला रुमाल बांधतो आणि तो सुद्धा सिंधूकडे प्रेमाने बघत असतो। तेव्हा आता राघव सिंधूला आपल्या मनातील जी काही गोष्ट आहे की आय लव्ह यू बोलून तो प्रपोज तर करणारच असतो, परंतु
सिंधूला म्हणत असतो की सिंधू, यापुढे मला तुझ्याबरोबर पुन्हा एकदा लग्न करायचे आणि पुन्हा तुझ्याबरोबर नवीन आयुष्याला सुरुवात करून आपल्या 2 मुलासह एकत्र राहायचे, कारण मी मधुला आता डिव्होर्स दिलेला आहे. तर ते ऐकल्यावर सिंधूला तर धक्काच बसतो. तेव्हा आता सिंधू यावर काय उत्तर आणि काय निर्णय घेणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.